नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भात. बच्चू कडूंची संघर्ष यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे. उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांची मध्यस्थी ही यशस्वी झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बच्चू कडूंना फोन केला. बच्चू कडू हे आक्रमक आंदोलन करणार होते, मात्र त्यांची आता संघर्ष यात्रा त्यांनी स्थगित केली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला होता. फोनवर नेमकं काय म्हटलं होतं पाहूया. कर्जमाफीची तुमची भूमिका या शेतकऱ्याच्या डोळ्यातली आसू पुसण्याची होती, पण आता मेळघाटचे पण आसू तुम्हाला पुसावं लागेल अशी तुम्ही मराठी सगळ्यांना एकदा हमी दिली तर अधिक त्यांना थोडं. बिलकुल बघा, सरकार आहे, तुमचं सरकार आहे, शेतकऱ्याचं आहे, सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे मेळघाटचा विकास जो मेळघाटला मी आरोग्यमंत्री होतो तेव्हा गेलो होतो आणि मला तिकडची जाणीव आहे. त्या भागाचा विकास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि एक आपण आधी हे अधिवेशन संपलं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक लावून टाकू. आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत एप्रिलपर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं. त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे. थोडं सरकारचं ऐकून घेऊ. नाही ऐकलं तर आम्ही जिवंत जाईन आंदोलन करायला. पैसे थोडे लागतं. 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही. मेळघाटच्या प्रत्येक घरातल्या समस्या, तिथल्या प्रत्येक वेदना ह्या पूर्ण केल्याशिवाय बच्चू कडू स्वस्त बसणार नाही. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. सुरेंद्र, बच्चू कडू आक्रमकपणे आता आंदोलन करणार होते, मात्र त्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे. उदय सामंत आणि आबिटकर यांनी नेमकं काय आश्वासन दिलंय? नक्कीच जगदीश, खरं गेल्या 9 दिवसापासून बच्चू कडू यांची कर्जमुक्तीची आठवण आणि मेळघाटमध्ये मूलभूत गरजा पूर्ण कराव्या आदिवासींची, अशा दोन्ही मागण्यांसाठी त्यांची संघर्ष यात्रा जी निघाली होती. आणि त्यांच्या या संघर्ष यात्रेत आता शेवटचा दिवस होता, म्हणजे 9वा दिवस होता. आणि आज 4 वाजेपर्यंतचा त्यांनी अल्टिमेटम देखील सरकारला दिला होता. अखेर सरकारने या त्यांच्या या आंदोलनाची, या संघर्ष यात्रेची दखल घेतली आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे दोन मंत्री जे आहेत ते त्यांनी मध्यस्थी या ठिकाणी केली. अधिवेशन संपण्याआधीच आम्ही बैठक आलो आणि मेळघाटमध्ये ज्या समस्या आहेत त्या निकाललं होता आश्वासन देखील त्यांनी या ठिकाणी दिलं. त्यानंतर बच्चू कडू यांची संघर्ष यात्रा जी संपलेली आहे. आणि याच वेळी जर बघितलं तर आरोग्यमंत्री आणि जे उदय सामंत आहे दोघांनी मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर उदय सामंत यांच्या फोनवर एकनाथ शिंदे यांचा फोन देखील आला. आणि त्यांनी एकनाथ शिंदेनी दूरध्वनीवरून त्यांची संपर्क साधला आणि त्यांनी बच्चू कडू यांचं कौतुक या ठिकाणी केलं. कर्जमाफीसाठी श्रेय जे आहेत आपल्याला जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना म्हटलंय. आणि त्यानंतर बच्चू कडू यांची संघर्ष यात्रा जी आहे या ठिकाणी आता संपलेली आहे. जगदीश, ठीक आहे. धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या माहितीबद्दल.